दरम्यान एवढा मोठा विजय झाला असताना एकनाथ शिंदे शेतात का गेले असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। यावर आज एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलंय। सत्ता स्थापनेच्या वेळी गावी जायला अडचण काय असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला। असं म्हणजे आज एवढं मी 500 पेक्षा जास्त राष्ट्रपती बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांची चेहरे हे असे विस्मयकारक काय आहेत? एवढं राष्ट्रपती बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवनवरती जायला पाहिजे। आम्ही तर गेलो होतो, आमचं तर काय आम्ही 25-30 वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो। पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती। आज कोणी दावा केलेला नाही। विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये। आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न आहे। सत्ता स्थापन करताना काय आहे, गावाला यायचं नाही असं काय नियम आहे? मी नेहमी गावी येतो आणि एवढं सगळं आता निवडणुका झाल्या, एवढे प्रचार झाले, दौरे झाले आणि निवडणूक देखील आम्ही महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकलो। गेल्या 2.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्या 2.5 वर्षाची खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगायचो भाषणामध्ये, पोचपावती जनता देईल। आणि 2.5 वर्षाच्या कामाचे जे महाविकास आघाडीने कामं थांबवली होती, प्रकल्प थांबवले होते, ते आम्ही वेगाने गतिमानतेने पुढे नेले।